मंडळी, आपण मागे एक दही आणि ताकावर व्हिडिओ बनवला होता. दह्याचे गुण कसे वेगळे आणि ताकाचे कसे वेगळे हे सांगितलं होतं आपण. परंतु त्याच्यावर एक प्रश्न आला. त्यांनी विचारलं होतं, की दह्याचं केमिकल कॉम्बिनेशन आणि ताकाचंही केमिकल कॉम्बिनेशन सारखं असतं. मग त्याच्यामध्ये तुम्ही डिफरन्शिएट कसं करणार? एक गोष्ट कधी लक्षात ठेवली पाहिजे, की केमिकल कॉम्बिनेशन आणि फिजिकल कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये नक्कीच फरक असतो. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीमध्ये पाणी मिसळलं तर ती डायल्यूट होणार आहे आणि डायल्यूट झाली तर त्याच्यामधलं गुरुत्व कमी होणार आहे, जडपणा कमी होणार आहे. आयुर्वेदामध्ये विंशती गुण सांगितले, म्हणजे 20 गुण सांगितलेले आहेत आणि हे गुण तुमच्या आहारामध्ये असतात आणि तुमच्या औषधामध्ये असतात. आणि जेव्हा आहारामध्ये गुरुगुण वाढलेला असेल, तर तो गुण कमी होऊन लघुत्वाकडे गेला पाहिजे. तर तुम्हाला ती गोष्ट लवकर पचू शकते. आता दही जे असतं ते घट्ट असतं. त्याच्यात गुरुत्व जास्त असतं. चक्का त्याच्यात गुरुत्व जास्त असतं. परंतु जेव्हा पाणी त्याच्यात मिक्स केलं जातं आणि ते घुसळलं जातं, तेव्हा त्याच्यामध्ये पाणी आणि आकाश किंवा जल आणि आकाश महाभूत गेल्यामुळे त्याच्यामध्ये लघुत्व येतं आणि ते पचायला हलकं होतं. गुण तेच असतात. फक्त त्याची कन्सिस्टन्सी बदलते आणि त्याच्यामुळे ताक हे पचायला हलकं होतं आणि तुमची भूक पण वाढवायला लागतं. त्याच्यामुळे हाच फरक आहे. केमिकल कॉम्बिनेशनच्या अनुषंगाने जर विचार केला, तर तसा विचार होऊ शकत नाही. फिजिकल कॉम्बिनेशनच्या दृष्टीने जर विचार केला, तर नक्कीच त्याचं उत्तर मिळतं आणि आयुर्वेद त्याला संस्कार म्हणतो. संस्कारो इति गुणांतराधानम. म्हणजे आपण पाणी मिसळण्याचा आणि घुसळण्याचा संस्कार केला, की त्याच्यामध्ये लघुत्व येतं आणि ताक हे पचायला हलकं होतं आणि तुमच्या ग्रहणीसाठी, तुमच्या पोटासाठी खूप छान काम करायला लागतं.